ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण आता आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी या पुलाजवळ आणि आपण पाहतोय या पुलाला जे आहे ते आता पाणी चिटकलेलं आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक जी आहे या ठिकाणची पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे सोलापूर पुणे हा जो प्रवास आहे किंवा हा जो काही रस्ता आहे तो पूर्णतः बंद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोहोळ तालुक्यातील सीना नदीला भीषण असा महापूर जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी गावाजवळचा हा ब्रिज आहे। खरं तर या पुलाला आता पाणी जे आहे ते चिटकलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो त्याची भीषणता किती आहे। जर का पाणी पुलाला टेकल्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात या नदीला पाणी जे आहे ते आलेलं नसल्याची अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच हा संपूर्ण जो काही सीना नदीचा पट्टा आहे या सीना नदीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। माढा तालुका असेल, मोहोळ तालुका, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांना या महापुराचा जो आहे तो फटका बसलेला आहे। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जी आहे या ठिकाणी आपण पाहतोय या पुलावरून कोणालाही पलीकडच्या बाजूला येऊ दिलं जात नाही किंवा पलीकडून अलीकडे येऊ दिलं जात नाही। एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती आता चिंताजनक बनलेली आहे आणि त्यामुळे हा वाहतूक जो आहे खरं तर सोलापूर कोल्हापूर हा देखील महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लांबोटी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।